देशामध्ये महागाईचा भडका उडालेला आहे आणि गेल्या 8 वर्षांमधला उच्चांक गाठलेला आहे। देशात महागाईनं नवा विक्रम नोंदवलाय। गेल्या महिन्यात खाण्यापिण्याच्या मध्ये महागाईचा भडका उडालेला आहे आणि गेल्या 8 वर्षांमधला उच्चांक गाठलेला आहे। देशात महागाईचा नवा विक्रम नोंदवला गेलाय। गेल्या महिन्यात खाण्यापिण्याच्या वस्तू 1 जुलै नंतर आपल्या रोजच्या जीवनातील 10 महत्त्वाच्या वस्तूचे भाव थेट दुप्पट होणार। इराण आणि इस्रायल मध्ये सुरू असलेले युद्ध ज्यामुळे संपूर्ण जगामध्ये आर्थिक अस्थिरता निर्माण झालेली आहे, ज्यामुळे आर्थिक मंदीचं सावट निर्माण झालेलं आहे। जर तुम्हाला या वाढत्या महागाईच्या झटक्यापासून वाचायचं असेल तर आजच या 10 वस्तू खरेदी करून ठेवा, कारण 1 जुलै नंतर तुम्हाला याच वस्तू दुप्पट किमतीत देऊन घ्यावं लागू शकतील। चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या वस्तू आहेत, त्या वस्तूची किंमत 1 जुलै नंतर अतिशय महाग होणार आहे। अतिशय धक्कादायक बातमी, महागाई आता आपल्या खिशातली कातरला होणार आहे। 1 जुलै नंतर आपल्या रोजच्या जीवनातील आवश्यक वस्तूचे 10 वस्तूचे भाव थेट दुप्पट होणार। विचार करा, पुढच्या महिन्यात तुमचा जो महिन्याचा खर्च आहे तो वाढणार आहे। तुमच्या घरात बजेट पूर्णपणे बिघडणार आहे। तुम्हाला जर या वाढत्या महागाईच्या झटक्यापासून वाचायचं असेल, तुम्हाला आजच या 10 वस्तू खरेदी करून ठेवा, कारण 1 जुलै नंतर या वस्तूसाठी तुम्हाला दुप्पट पैसे मोजावे लागतील। चला तर जाणून घेऊयात आपण कोणकोणत्या त्या 10 वस्तू आहेत, त्या व्हिडिओच्या माध्यमातून तो आपण पाहणार आहोत। जुलै नंतर 10 वस्तू कोणत्या महाग होणार आहेत, कोणत्या वस्तू दुप्पट भावाने खरेदी करावी लागतील याची यादी सांगणार आहे। पण तुम्हाला महागाईपासून वाचायचं असेल तर काही सोपे अतिशय उपाय देखील सांगणार आहे। व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे अजिबात वेळ घालवू नका, हा व्हिडिओ पूर्ण बघा। सगळ्यात पहिली वस्तू आहे जिथे भाव 1 जुलै नंतर मोठ्या प्रमाणात वाढणार आहे, ती म्हणजे खाद्यतेल। सध्या तुम्ही तेलाचे भाव वाढत देखील आहेत, आता 1 जुलै नंतर आणखीच वाढण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे। मागील वर्षभरात खाद्यतेलाच्या किमतीत जवळपास 30% वाढ झालेली आहे। आता हीच वाढ 1 जुलै नंतर ते दुप्पट होण्याची शक्यता आहे। त्यामुळे तुम्हाला जर काही महिन्यासाठी तेल साठवून ठेवायचं असेल तर आजच्या आजच खरेदी करा। तेलाच्या किमतीने कळस गाठलाय, पण तुम्हाला माहित आहे का, रोजच्या जेवणातील आणखी एक वस्तू ती म्हणजे तिचे भाव देखील आता वाढणार आहेत। 2 नंबरची वस्तू आहे, तिची किंमत वाढल्यामुळे तुमच्या घरामध्ये, तुमच्या बजेटवर, तुमच्या महिन्यावर खर्चावर प्रचंड परिणाम होणार आहे। ती वस्तू आहे डाळ आणि कडधान्य। दुसरी वस्तू आहे म्हणजे ती डाळ आणि कडधान्य। आपल्या रोजच्या जेवणात याचा देखील अतिशय भरपूर वापर होत असतो आणि महागाईमुळे डाळी आणि कडधान्याचे भाव देखील वाढणार आहेत। गेल्या काही महिन्यामध्ये डाळीच्या किमतीमध्ये 20% वाढ झाली आहे, ती आता वाढ दुप्पट होण्याची शक्यता आहे। त्यामुळे शक्य असल्यास तुम्हाला डाळीचा साठा देखील करून ठेवा। डाळीच्या किमतीची आता बरीच वाढ झालेली आहे। आता तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे दररोजच्या जेवणामध्ये, दररोजच्या आहारामध्ये कमीत कमी 3 वेळा लागते तुमच्या जिभेला गोडवा देणारी वस्तू, ती म्हणजे ऐकून तुम्हाला तोंड कडू पडल्याशिवाय राहणार नाही, ती म्हणजे साखर। साखर चहा, कॉफी असू द्या किंवा गोड पदार्थ असू द्या, साखरेशिवाय ते अपूर्णच राहतील। आता या वर्षी देखील साखरेच्या दरात 15% वाढ झाली होती, आता तोच भाव दुपटीने होण्याची शक्यता आहे। यामुळे साखर देखील तुम्ही आता आजच खरेदी करून ठेवा, ते करून ठेवणं फायदेशीर ठरू शकतं। आता गोड पदार्थानंतर बोलूया तिसरी गोष्ट आहे विषय म्हणजे वाहनाविषयी। ते पेट्रोल आणि डिझेलचे भाव 1 जुलै नंतर प्रचंड प्रमाणामध्ये वाढण्याची शक्यता आहे। आता पहा, पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत यात फरक काय वाढणार आहे पहा। आता सगळ्यात महत्त्वाची, पेट्रोल आणि डिझेल गेल्या 6 महिन्यात 10% जवळपास सरासरी वाढ झालेली आहे। आता त्याचे भाव देखील प्रचंड प्रमाणामध्ये वाढण्याची शक्यता आहे, कारण युद्ध सुरू आहे आणि युद्धाचा परिणाम डायरेक्ट पेट्रोल आणि डिझेलवर होत असतो आणि याचा थेट परिणाम प्रवास खर्चावर, तुमच्या प्रवासामुळे वाढणाऱ्या इतर गोष्टीवर खर्चावर होणार आहे। त्यामुळे शक्य असल्यास आपल्या वाहनामध्ये, आपल्या गाड्यामध्ये पुरेसे पेट्रोल डिझेल महिन्याभराच्या आधीच तुम्ही भरून ठेवा। तेल कंपनीच्या दर महिन्याला 1 तारखेला किमतीत नवीन संशोधन करत असतात, नवीन किमतीत ठरवत असतात। नक्कीच 1 जुलै नंतर पेट्रोलच्या किमतीमध्ये वाढ आणि घट पाहायला देखील मिळू शकते। यानंतर पुढची गोष्ट आहे ते म्हणजे महिलांच्या खूप आवडीचे आणि तिचा भाव देखील भरपूर दिवसापासून वाढतच आहे, पण तो वाढणार देखील आहे। आता प्रत्येक महिला पुरुषाच्या तोंडी एक वाचत आहे, ते म्हणजे सोनं। सोनं ही सुरक्षित गुंतवणूक मानली जाते। दागिना करता महिलांसाठी एक लोकप्रियतेचा विषय आहे, तो म्हणजे सोनं। मागील वर्षात एकाच वर्षामध्ये सोन्याच्या भावात 25% वाढ झाली, तर गेल्या 6 महिन्यात सोनं विक्रमी पातळी पार करत 1 लाखाच्या वरती जाऊन पोहोचले आणि एका संस्थेने अंदाज वर्तवला की 2026 मध्ये सोन्याचा जो भाव असणार आहे तो कदाचित 1.5 लाखाच्या वरती टप्पा पार करू शकतो, कदाचित 2 लाखाचाही टप्पा पार करू शकतो। त्यामुळे तुम्हाला सोन्याची गुंतवणूक करायची असेल, पुढच्या वर्षी होणाऱ्या लग्न स्तरासाठी सोने खरेदी करायचे असेल, तुमच्यासाठी तुम्ही नक्कीच सोनं खरेदीचा विचार करू शकता, कारण की येणाऱ्या काळात सोन्याचा भाव देखील गगनाला भिडणार आहे। सोनं कदाचित 1.5 लाखाच्या वरती देखील जाऊ शकतं, 2 लाख रुपये प्रति तोळा देखील जाऊ शकतं।
आता तुम्हाला प्रसिद्ध शास्त्रज्ञ आहेत, जे अभ्यासक आहेत, जे सोन्याच्या भावाची त्यांनी सांगितले की सोन्याच्या भावात उसळी त्या ठिकाणी पाहायला मिळू शकते। आता जी युद्धजन परिस्थिती आहे त्या परिस्थितीमुळे ते सोन्याच्या भावात देखील अतिशय वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। आता आणखी एक गोष्ट ती म्हणजे महिला आणि पुरुष लहान मुलांना सगळ्यांना लागते, ती त्या गोष्टीशिवाय तुमचा दिवसच सुरू होत नाही आणि रात्र देखील मावळत नाही। ती गोष्ट आहे म्हणजे तुमचं मोबाईल रिचार्ज। मोबाईल रिचार्ज देखील आता इथून पुढे वाढू शकतात। आपल्या आयुष्याचे अविभाज्य घटक आहेत तो म्हणजे आपला मोबाईल आणि त्या मोबाईलचा आत्मा असतो तो म्हणजे रिचार्ज आणि त्या रिचार्जच्या खर्चामध्ये देखील वाढ होणार आहे। पुढची गोष्ट रिचार्जमुळे तुमच्या बजेटमुळे परिणाम होणार आहे। पण त्याआधीच एक गोष्ट महत्त्वाची जी आहे ते म्हणजे सोन्याबरोबर जिचा भाव नेहमी पाहिला जातो तो म्हणजे चांदी। चांदी होय, सोन्याप्रमाणे देखील चांदीचे देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होऊ शकतात। आज प्रत्येक दररोज सोन्याच्या भावामध्ये जे उलथापालथ होत आहे, सोने जवळपास 1 लाख रुपये तोळ्याच्या पुढे गेलेले आहेत, तर तसेच चांदीमध्ये देखील 22% जास्त वाढ देखील मागील वर्षामध्ये झाली आहे। नजीकच्या काळामध्ये चांदीमध्ये देखील मोठा उलटाफेर प्रचंड भाव वाढले आहेत। आपल्याला तुम्ही पाहायला देखील असाल, तुम्हाला चांदीची वस्तू चांदीचे दागिने जर खरेदी करायचे असतील तुम्ही देखील त्या ठिकाणी याचा विचार करून खरेदी करायचा विचार करू शकता। आता चांदी झाल्यानंतर आपल्या आयुष्यातला अशा 2 जीवनावश्यक वस्तू आहेत, त्याशिवाय तुमचा दिवस पुढे जात नाही। दिवसात तुम्हाला 2 ते 3 वेळा या गोष्टी लागत असतात, त्याचे भाव देखील आता प्रचंड प्रमाणामध्ये वाढणार आहेत। हे ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल, कारण सगळ्यात महत्त्वाची जी पुढची गोष्ट आहे ती म्हणजे 7वी, ती गोष्ट म्हणजे मोबाईल रिचार्ज। मोबाईल रिचार्जवर आता देखील टेलिकॉम कंपन्या त्याच्या दरामध्ये वाढ करू शकतात। तुम्हाला रिचार्जसाठी देखील दुप्पट पैसे मोजावे लागू शकतात। तुमच्याकडे जिओ असेल, नंतर जिओ असेल, नंतर वोडाफोन असेल, आयडिया असेल, कुठल्याही प्रकारचं सिम कार्ड असेल असू द्या, काही महिन्यात तुम्ही बघितलं असेल की रिचार्जच्या किमतीमध्ये देखील प्रचंड वाढ झाली आहे। तेच पुढे वाढ कंटिन्यू होत जाते। आता रिचार्ज दुप्पट होण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे। आता तुम्ही लॉंग टर्मचा प्लॅन आत्ताच घेऊन रिचार्ज करू शकता। 1 वर्षाच्या आत तुम्ही 6 महिन्याचा असेल तर तुमच्याकडे त्या ठिकाणी देखील 6 महिन्याचा देखील रिचार्ज करू शकता। त्या रिचार्जनुसार तुम्ही प्लॅन ॲक्टिव्ह होईल आणि तो पूर्ण वर्षभर रिचार्ज मिळून जाईल। एका दृष्टीने महागाईचा तुमच्यावर फारसा परिणाम होणार आहे। आता त्यानंतर अतिशय महत्त्वाच्या ज्या 2 वस्तू आहेत त्याचा भाव देखील गगनाला भिडणार आहे, किंबहुना दुप्पट होण्याची शक्यता आहे, ती म्हणजे दूध। 8वी गोष्ट आहे दूध। लहान मुलापासून ते मोठ्या संध्याकाळपर्यंत सगळ्या दुधाची गरज असते आणि महागाईमुळे दुधाचे उत्पादन देखील वाहतूक वाढ झाल्यामुळे त्याचे भाव देखील आता वाढू लागले आहेत। दूध तयार करण्यासाठी लागणारे पशुखाद्य, इतर चाऱ्यांचा खर्च याचा देखील तुम्ही विचार केला तर जी प्रोडक्शन कॉस्ट आहे याची देखील विचार करण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये देखील पैसे जास्त लागले आहेत। त्यामुळे एकंदरीत वस्तू बनवायला पैसे जास्त लागतात, त्यामुळे त्याची पुढील विक्री किंमत देखील कदाचित वाढू शकते। म्हणजे पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढल्यामुळे सुमारे मागील वर्षभराच्या दुधाच्या किमतीत 8% वाढ झाली होती, कारण जो वाहतूक खर्च वाढला त्यामुळे दुधाच्या वाहतुकीला लागणारा खर्च आणि दुधाचे भाव वाढले आणि ती दुप्पट होण्याची शक्यता आहे। लहान मुलाच्या मोठ्याच्या आरोग्याच्या धोक्यात येऊ शकतो। दूध तुम्ही स्टोअर करू शकत नाही, पण दूध हे तुम्हाला लागणारच आहे। जरी महाग झालं तर दूध हे तुम्हाला खरेदी करावं लागणार आहे। आता एक गोष्ट आहे ती म्हणजे ज्यामुळे त्याचा जीव वाचू शकतो, तुम्ही आजारी असाल तर तुम्ही बरे होता, ते म्हणजे औषध गोळ्या। औषधाचा भाव देखील अतिशय प्रचंड प्रमाणामध्ये वाढत आहे। पुढे पाहूया जो भाजीपाला आहे, 9 क्रमांकाची गोष्ट आहे ते म्हणजे भाजीपाला। तर भाजीपाला देखील अतिशय जी भाजीपाला पावसाळ्यामध्ये थोडीशी टंचाई निर्माण होते, कारण उन्हाळ्याच्या पावसाळ्यामध्ये बऱ्याचशा भाजीपाल्याचे नुकसान होत असतं, त्यामुळे भाजीपाल्याचा देखील त्या ठिकाणी आपल्या ठिकाणी शॉर्टेज पाहायला मिळू शकतं आणि भाजीपाल्याचा देखील भाव कमी जास्त प्रमाणामध्ये वाढलेला जाऊ शकतो। सगळ्यात महत्त्वाचा धक्कादायक गोष्ट म्हणजे औषधे जीवन वाचू शकतात, आपलं आरोग्य देखील सुधारू शकतात। ही औषधाचं जसे ताप, सर्दी, डोकेदुखी असे सिंपल साधे औषध आहे, याची महागाईमुळे याचे देखील भाव वाढू शकतात। वर्षभरात काही औषधाच्या किमतीमध्ये जवळपास 5 ते 10% वाढ देखील तुम्हाला पाहायला मिळू शकते। तर काही महागडी स्टँडर्ड कंपनीच्या औषधामध्ये दुप्पट भाव होण्याची शक्यता आहे। आता तुम्हाला पर्याय म्हणून जेनरिक कंपनीचे औषध तुम्ही घेऊ शकता। तुमच्या आसपास कुठेही जेनरिक सेंटर असेल तर तुम्ही जेनरिक मेडिकल असेल तिथून तुम्ही तुमचे गोळ्या औषध घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला त्या आत्ताच्या किमतीमध्ये 50% किमतीमध्ये त्या ठिकाणी मिळून जातील। आता महागाईचा फटका तुम्हाला जर बसू द्यायचा नसेल तर काही टिप्स आहेत, एका सेकंदात तुम्ही जाणून घ्या। आता काय करायचं आहे, महागाईपासून जर वाचायचं असेल, ज्यावेळी तुम्ही गोष्टी महाग होतात त्यावेळेस तुम्ही अनावश्यक गोष्टीची खरेदी करणं टाळायचं असतं। आपलं बजेट व्यवस्थित तयार करा, त्यानुसार खर्च करायचा प्लॅन करा। शक्य असल्यास आता स्वस्त दरात मिळणाऱ्या वस्तूचा साठा करून ठेवा, ज्या वस्तू खूप जास्त टिकणार आहेत अशा जो डाळे असतील, कडधान्य असतील, या गोष्टी बरेच काळासाठी टिकतात त्या खरेदी करून ठेवा। 6 महिन्याचं प्लॅनिंग करा, 6 महिन्याच्या प्लॅनिंगनुसार तुम्ही करू शकता आणि अनेक ऑफरसुद्धा डिस्काउंटसुद्धा असतात। अशा ठिकाणी जाऊन तुम्ही आत्ताच खरेदी करू ठेवा, तुमचं बजेट प्लॅनिंग करू शकता। तुमचं नेमकं याविषयी काय मत आहे, महागाई तुम्हाला कोणत्या गोष्टीमध्ये जास्त वाढलेली वाटत आहे हे देखील तुम्ही कमेंटच्या माध्यमातून आम्हाला कळवा आणि तुम्ही साधारणपणे याविषयी तुमचं काय मत आहे नक्कीच कमेंट करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडल्यास संभाजी तुरा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो।